नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा पदार्थ कोथिंबीरचे मुटकुळे. याला शेंगुळे असंही म्हणतात. तर रेसिपीकडे वळण्याआधी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. चला आता रेसिपी बघू आपण. तर त्यासाठी आपण एक कटोरी भरून गव्हाचं पीठ घेतो आहे. साधारण या आकाराची कटोरी आहे माझी, बघू शकतात तुम्ही. आता आपण मीडियम साईजची एक वाटी घेऊ. या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतो आहे भरून. एक वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत. एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. बाजरीचं पीठही यात घातलं आहे. तर आता हे आपण मिक्स करून घेऊ चमच्याने. मिक्स झाल्यावर आता आपण यात अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 1 ते सव्वा चमचा लाल तिखट आपल्याला यात लागणार आहे. हे प्रमाण मी मीडियम स्पायसी जेवण ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी सांगते आहे. ज्यांना जास्त स्पायसी आवडतं त्यांनी तिखटाचं प्रमाण वाढवू पण शकतात आणि ज्यांना कमी हवं असेल तिखट ते कमी पण करू शकतात. आता आपण 1 चमचा भरून मीठ घालूयात. थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊ. यात लसूण भरपूर प्रमाणात लागतो. त्यासाठी मी 25 ते 30 लसूण पाकळ्यांची पेस्ट केली आहे. तर त्यापैकी आपण अर्ध्याच्या वर यात घालणार आहोत आणि थोडीशी फोडणीसाठी शिल्लक ठेवणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता यातली आपण एवढी ठेवली साधारण फोडणीसाठी. आता आपण त्या कटोरीने गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच कटोरीने साधारण 1 ते 2 कटोरी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपण ही सर्व कोथिंबीर यात घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यावर आपल्याला आता अर्धा चमचाभर मीठ यात घालायचं आहे. मीठ घातल्यावर आपण हे चमच्याने व्यवस्थित खालीपासून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाल तिखट, हळद, मीठ सर्व ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स होईल. व्यवस्थित मिक्स झालं आपलं की आपण मग हे मळून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपलं सर्व पीठ कोथिंबीर मध्ये. आता आपण एक ग्लासभर पाणी घेतलं आहे, पण आपण जसं लागेल तसंच यात घालणार आहोत, कारण आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. याचा थोडाही सैल नको आहे तो, नाहीतर आपल्याला मुटकुळे वळताना त्रास होतो त्याचा. तुम्ही बघू शकताय याप्रमाणे घट्ट ठेवलं आहे आपण. आता आपण यात थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा रगडून घेऊ. व्यवस्थित असं आता आपलं रगडून हा गोळा आपला तयार झाला आहे आता पिठाचा. सर्व पिठं मिक्स असल्यामुळे, कोथिंबीर भरपूर असल्यामुळे ह्याची चवही अप्रतिम अशी लागते. आता आपण मोठं असं भांडं घ्यायचं आहे. त्यात एक पळीभर तेल घालायचं. भांडं मोठंच घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजायला मदत होते. मोकळं असं आपल्याला ते शिजवता येतं छान. 1 चमचा भरून आपण मोहरी यात घालायची आहे. मोहरी तडतडल्यावर आपण जो लसूण शिल्लक ठेवला होता फोडणीसाठी तो सर्व यात घालून घ्यायचा आहे. आता पळीने हे व्यवस्थित हलवून घेऊ. आता आपण यात हळद घालायची आहे. 1 चमचाभर आपण यात हळद घातली आहे. व्यवस्थित हलवल्यावर आता आपण यात 2 तांबे पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यावर आपण 1 ते 1.5 चमचा आता यात मीठ घालणार आहे. मीठ घातल्यावर मला थोडंसं पाणी कमी वाटतं यात, त्याच्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी अजून यात टाकणार आहे. पाणी घातलं आहे आपण. आता हे व्यवस्थित
उकळेल तोपर्यंत आपण इथे मुटकुळे वळून घेऊया. मी तुम्हाला दाखवते आपल्याला कसे वळायचे आहेत. बघू शकतायत तुम्ही. या प्रकारे आपल्याला सर्व मुटकुळे वळून घ्यायचे आहेत. मुटकुळे वळल्यावर आपण ते गव्हाच्या पिठात मिक्स करून याप्रमाणे सर्व ठेवणार आहोत, जेणेकरून सर्व मुटकुळे झाल्यावर ते एकमेकांना चिटकणार नाहीत. या प्रकारे आपण सर्व पिठाचे मुटकुळे वळून घेतले आहेत. आता तोपर्यंत आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. आता आपण हे सर्व मुटकुळे यात घालूया. एकदम सावकाश त्यात सोडायचे आहे. आता व्यवस्थित असं हलवून घेऊ आपण. व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण यावर आता झाकण ठेवू आणि मीडियम गॅसवर हे शिजू देऊ. झाकण पूर्ण नाही लावायचं आपल्याला, लक्षात ठेवा ते उतू येण्याची शक्यता असते. असं अर्धवटच लावायचं. 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण ते थोडंसं हलवून घेऊया खालीपासून. व्यवस्थित आपण हलवलं आहे. पळी आपण यातच राहू देऊया आणि असंच अर्धवट झाकण ठेवून हे शिजू देऊ. 20 ते 25 मिनटं शिजू द्यायचं आहे हे. तुम्ही बघू शकता 20 ते 25 मिनटं झाले आहेत. आपण हे चेक पण करू, शिजले आहेत का व्यवस्थित. व्यवस्थित असे शिजले आहेत हे एकदम. पुन्हा आपण व्यवस्थित हलवून घेतलं आहे आणि गॅस बंद करतो आहे आपण आता. आणि 10 मिनिट मी त्यावर झाकण ठेवून ठेवलं होतं वाफ भरण्यासाठी. वाफ भरली आहे पूर्णपणे आणि तुम्ही बघू शकता आहेत मुटकुळे कसे झाले आहे. त्याची कन्सिस्टन्सी पण किती सुंदर अशी झालेली आहे. गरम गरम आपले मुटकुळे खाण्यासाठी तयार आहेत. रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की ही डिश बनवायला खूप छान आहे. खूपच अप्रतिम अशी याची चव लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर या रेसिपीमध्ये कोणाला काही शंका असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करा. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरीही मला कमेंट करा. धन्यवाद.